नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. मैत्रिणींनो, तुमची अशी एखादी इच्छा आहे का की ती बरीच दिवस पूर्ण झाली नाहीये किंवा तुमची कामच पूर्ण होत नाहीयेत, होता होता ऐन मोमेंटला ती काहीतरी त्यामध्ये अडथळा येतोय किंवा तुमच्यावर काही ना काही असंच छोटं मोठं संकट येत राहतंय, आर्थिक पैशाची प्रॉब्लेम्स येत राहतात आहे. असं जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला एक मारुती रायाचा खूप सुंदर मी उपाय सांगणार आहे. काय करायचं, पहिल्या दिवशी आपण पहिल्या मंगळवारी आपण ह्याची खाऊचं जे पान असतं, विड्याचं पान, ते पान 11 पानं घ्यायची. त्याच्यावर जो हनुमंतरायांना जो आपण शेंदूर लावतो तो तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि ह्या बोटाने किंवा जे आपण बड वापरतो कानात घालायचे किंवा काडी असते त्याला कापूस लावून आपण जय श्रीराम असं त्या पानांवर लिहायचं, 11 पण पानांवर, आणि आपण जाऊन मंगळवारी ते हनुमंतरायांना ते घालून यायचं गळ्यामध्ये. तिथे बसून हनुमान चालीसा म्हणायची. तसंच दुसऱ्या तिथे बसून आपली इच्छा पण सांगायची. दुसऱ्या मंगळवारी तुळशीच्या पानांवर सेम हीच क्रिया करायची. जय श्रीराम लिहायचं शेंदुराने आणि जाऊन हनुमंतरायांना घालायचं, हनुमान चालीसा म्हणायची. तिसऱ्या मंगळवारी आपण पिंपळाच्या पानांवर लिहायचं जय श्रीराम आणि ती माळ घालून यायचं हनुमंतरायांना, हनुमान चालीसा म्हणायची. आणि चौथ्या मंगळवारी आपण जी रुईची पानं असतात, मदार म्हणतो आपण त्यांना, त्या पानांवर जय श्रीराम लिहायचं आणि ती घालून यायची हनुमंतरायांना, हनुमान चालीसा म्हणायची आणि तिथे आपली इच्छा सांगायची किंवा जे काय आपल्याला त्रास आहे तो सांगायचा. ह्या 4 मंगळवारी जर हा उपाय केला तर अशी कोणतीच इच्छा नाही की जी तुमची पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळे हा उपाय नक्की करा आणि तुमची मनोकामना पूर्ण करून घ्या. नमस्कार.